नमस्कार, मी आकाश शेलार. तुम्हा सर्वांचं प्रबुद्ध भारत चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतोय. आज आपण कोल्हापूर येथे आलो आहोत. 4 फेब्रुवारी म्हणजेच प्रबुद्ध भारतचा वर्धापन दिवस आणि याच निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ संपादक आदरणीय दशरथ पारेकर सर यांच्याकडून आपण बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची पत्रकारिता या विषयावर चर्चा करणार आहोत. तर सर, आपलं प्रबुद्ध भारत चॅनलवर मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आणि पहिला प्रश्न हा आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लोकांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून माहीत आहेत, अर्थतज्ञ म्हणून माहीत आहेत, परंतु त्यांची पत्रकारिता हा देखील ते विषय होता, परंतु तो दुर्लक्षित झाला आहे का? काय वाटतं? मला असं वाटतं 19व्या शतकामध्ये साधारणपणे भारतातल्या अनेक नेत्यांनी आपल्या कार्याचा एक भाग म्हणून किंवा कार्याला मदत अशा अर्थाने वृत्तपत्र बऱ्याच नेत्यांनी सुरू केली होती. बाबासाहेबही त्यापैकी एक होते. बाबासाहेबांच्या घटनेचे शिल्पकार वगैरे सगळ्या गोष्टी माहिती आहेत वगैरे, पण पत्रकारितेकडे तसं दुर्लक्ष झालं असं म्हणता येत नाही. कारण बाबासाहेबांचा चाहता वर्ग तर त्यांना फॉलो करत होताच, पण बाबासाहेबांच्या पत्रकारितेची दखल मोठ्या प्रमाणावर घेतली जात होती. विशेषतः दलित पत्रकारिता सोडून बाकीची जी स्पृश्यांची किंवा ब्राह्मण ब्राह्मणेतर सगळी जी पत्र होती त्यांना बाबासाहेबांनी काय लिहिलेलं आहे याच्याबद्दल औत्सुक्य होतं. सपोर्ट करणारे जसे होते लोक तसे टीका करणारे होते. आणि अगदी काळनी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रारंभापासून टीका केलेली आहे किंवा अन्य काही वृत्तपत्रांनी पाठिंबाही दिलेला आहे की दलितांचा आवाज म्हणून बाबासाहेबांचं नवीन पत्र सुरू होतं वगैरे अशा अर्थाने. अर्थात बाबासाहेबांचं जे पत्र मूकनायक पहिलं निघालं, दलित पत्रकारितेच्या इतिहासामध्ये त्याच्या आधी 2-4 मोठी वृत्तपत्र होती. म्हणजे एकतर पहिलं गोपाळबाबा वलंगकरांचं होतं, किसन फागू बनसोडेंचं होतं, त्यानंतर गवईंचं होतं, गणेश गवईंचं. ही 3 मोठी दलित पत्र त्यांनी मोठं काम, म्हणजे अगदी फुल्यांच्या आधीच्या काळामध्ये आणि नंतर समकालीन अशी. पण बाबासाहेबांची जी प्रेरणा आहे प्रामुख्याने ती फुल्यांच्या दीनबंधूंच्या नंतरच्या काळातली आहे. 2 आदर्श बाबासाहेबांनी पत्रकारितेच्या ह्याच्यामध्ये ठेवलेले होते. एक म्हणजे बंगालमध्ये गोपाळ बॅनर्जी का जे नंतर राजाराम मोहन रायने जे पत्र सुरू केलं, म्हणजे पुढे नेलं, ते एक राजाराम मोहन रायांचा आदर्श होता आणि दुसरा फुल्यांचा आदर्श आहे. याचा अर्थ असा होता की फुल्यांचे जे फॉलोअर्स होते त्या सगळ्यांनी बाबासाहेबांच्या म्हणजे पत्रकारितेकडे लक्ष दिलेलं आहे. आता दुर्लक्ष झालं हा फारच म्हणजे एकदम मोठा हे होईल, पण बाबासाहेबांच्या पत्रकारितेची दखल मोठ्या प्रमाणावर घेतली गेलेली आहे. दुर्लक्ष झाला थोडासा वादग्रस्त याचा भाग होईल असं. पण बाबासाहेबांची पत्रकारिता ही वेगळ्या अर्थाने त्याही काळात अभ्यासनीय होती आणि आज सुद्धा आजही जास्तीत जास्त लोक अभ्यास करतायत ते बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा करतायत. तेव्हा त्या अर्थाने दुर्लक्षित झाली असं नाही म्हणता येणार, पण जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं असं फार तर विधान करता येईल आपल्याला. आता त्याची कारणं उघड आहेत. एक म्हणजे बाबासाहेबांची नेतृत्व दलितांचं घेऊन पुढे वाटचाल केली तीच अनेकांना पसंत नव्हती, मान्य नव्हती, किंवा एक विरोधात मोठा वर्ग त्यांच्या होता. याला जोडून प्रश्न आहे की बाबासाहेबांच्या पत्रकारितेला केवळ जातीयवादातून पाहिलं गेलंय का? अर्थात सुरुवातीच्या काळापासूनच बाबासाहेब हे दलितांचे पुढारी अशा अर्थानेच त्यांच्याकडे बघितलं गेल्यामुळे जातीवाद त्यांच्या बाबतीमध्ये अगदी दलितांचे नेते जसा त्यांच्यावर आक्षेप होता तसं दलितांची पत्र अशा अर्थाने म्हणजे जातीवादी वृत्तीने पाहिलं गेलं याच्यात काही वादच नाहीये. पण त्या काळामध्ये विशेषतः ब्राह्मणेतर हा जो वाद होता त्याचा
इनडिरेक्टली फटका बाबासाहेबांनाही बसलेला आहे. हं. ब्राह्मणी वृत्तपत्र आणि ब्राह्मणेतर वृत्तपत्र वृत्तपत्र. ही सगळी तशी दलितांच्या विरोधातच होती. विरोधात म्हणजे त्यांची दखल न न घेणारी न अशी घेणार. होती. हं. कोणाला त्यांचं पडलेलं नव्हतं. काय होतं त्यांचं वगैरे. हं. त्या अर्थाने बाबासाहेब हे तसे एका अर्थाने शत्रूच वाटत होते अनेकांना. हो. बाबासाहेबांची लीडरशिपच मान्य नव्हती अनेकांना. मुळात दलितांना वेगळं ठेवू नका हो. अशा स्वरूपाचं असे प्रयत्न सुरुवातीच्या काळापासून झाले. हं. त्यामुळं वृत्तपत्र बाबासाहेबांची सुरू झाली. त्याला फार मोठा काही पाठिंबा मिळाला नाही. एक कोल्हापूरचं शाहू महाराजांचं पाठिंब्याचं, हो. आर्थिक पाठिंब्याचं हं. एक एक अपवादात्मक उदाहरण सोडलं हं, हं. तर फार मोठ्या प्रमाणावरती बाबासाहेबांचं धोरण होतं जाहिरातीशिवाय वृत्तपत्र चालली पाहिजेत पाहिजे. वगैरे. हो. पण तशी आर्थिक मदत फार मोठ्या प्रमाणावर त्यांना मिळाली नाही. मिळाली. याचा अर्थ असा की त्यांना अं, त्यांच्या पत्रांना विरोध होता. हं, हं. एकूणच दलितांच्या बाबत जी भूमिका बाबासाहेब घेत होते त्या हं. भूमिकेलाच विरोध होता. हं. त्यामुळं अल्पावधीत बंद पडलेले आहेत. बरोबर. मूकनायक पण आहे. थोडेच दिवस चाललं. मधल्या काळामध्ये जनता आणि हं. प्रबुद्ध भारत प्रबुद्ध भारत खूप नंतर हो. हे झालं. पण बहिष्कृत भारत आणि जनता हं. साधारण जनता नाही समता मध्ये एक हो. एक वर्षभराच्या काळामध्येच ते. हं. तर ती कधी आली कधी निघाली हे बहिष्कृत भारतचं सुद्धा काही फार काळ ते नाहीच चाललेलं असं हं. म्हणजे अल्पावधीमध्ये त्यांना बंद करावी हं. लागलेली आहेत. याचा अर्थ असा त्यांना आर्थिक मदत नव्हती, पाठिंबा नव्हता हं. आणि जनतेचा पाठिंबा म्हणजे काय आर्थिक मदत हेच अपेक्षित होतं. ती नाही मिळाली त्यांना हे उघडच आहे त्याच्यामध्ये. मदत मिळाली नाही याचा अर्थ असा की त्यांना सपोर्ट नव्हता हं. याचा जनाधार. लोकांचा किंवा विरोध होता दुसऱ्या अर्थाने उघड सांगायचं तर. आता वृत्तपत्रांच्या बाबतीमध्ये ब्राह्मणेतर पत्रांची मक्तेदारीच होती. हं. कारण नंतर सत्यशोधकी पत्रकारिता जी सुरू झाली हं. ती रिॲक्शनच होती म्हणजे बरोबर. ब्राह्मणी वृत्तपत्रांना पत्र. अशा स्वरूपामध्ये. बाबासाहेबांच्या सगळ्याच पत्रांचं स्वरूप की तर ते दलितांची भूमिका मांडणं हा तर होताच होता. हं. पण जसं ब्राह्मणेतर पत्रकार तर सगळे म्हणजे ब्राह्मणी पत्रकार तर विरोधाच होते. हं. पण ब्राह्मणेतर पत्रकारांनी सपोर्ट जेवढा करायला पाहिजे तसा केला नाहीये. हो. म्हणजे तसे ते बाजूलाच एका अर्थाने बहिष्कृतच हं. राहिलेत या पत्रकारितेच्या विश्वामध्ये. हं. हं. जेवढं जाणीवपूर्वक त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं हं. किंवा त्यांच्या वृत्तपत्रांची दखल घ्यायला पाहिजे होती, तेवढी ती घेतलेली नाहीये उघड स्पष्टच आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व पाहत असताना बाबासाहेबांची पत्रकारिता हा एक विशेष अभ्यास करणं का गरजेचं आहे? त्याचं कारण असं आहे, हां. एक एक म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये किंवा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुद्धा हं. एकूणच पत्रकारितेच्या आजपर्यंतच्या वाटचालीत हं. बाबासाहेबांच्या इतका अ, अभ्यासू माणूस, उच्च शिक्षित माणूस हं. आणि सगळ्या अर्थाने अनेक विषयामध्ये बाबासाहेबांना रस होता. म्हणजे हो. धर्माचा अभ्यास होता, कायद्याचा अभ्यास हं. होता, समाजशास्त्रज्ञ होते ते. हं. शिवाय नेतृत्व गुण त्यांच्याकडे होते, चांगले वक्ते होते. हं. सगळ्या अर्थाने हे सगळं सगळं बाबासाहेबांच्याकडे होतं आणि मुख्य म्हणजे समाजाची नस त्यांना माहिती हं. होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पत्रकारितेमध्ये जे काही स्वातंत्र्यपूर्व काळातली पत्रकारिता आणि नंतरची पत्रकारिता असा जो एक मुख्य विभागणीचे दोन प्रवाह केले जातात. बाबासाहेब हे एकमेव पत्रकार त्या काळातले मोठे असे आहेत हं. की त्यांची दखल दोन्ही स्वातंत्र्यपूर्व काळातले पत्रकार म्हणून हं. आणि स्वातंत्र्योत्तर काळातले पत्रकार म्हणून अशी घ्यावी लागते. हं. एकमेव अपवादात्मक व्यक्तिमत्व आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट बाबासाहेबांच्या बद्दल हं. संपादक म्हणून जगातली वृत्तपत्र सृष्टी त्यांनी पाहिलेली होती. हो. असे दोनच नेते त्या काळात, हं. एक गांधी होते, महात्मा गांधी आणि दुसरे बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी जगातली सर्वश्रेष्ठ लोकशाही म्हटलं जातं ते अमेरिकेमध्येच ते होते. अमेरिकन वृत्तपत्र आजही पुढे आहेत, त्या काळातही होती आणि ब्रिटनमधले, इंग्लंडमधली पत्र त्यांनी पाहिलेली होती. त्यामुळं जागतिक वृत्तपत्रसृष्टी त्यांच्या नजरेपुढं होती
आणि ते नजरेपुढं ठेवून वाटचाल करणारे हे एकमेव पत्रकार आहेत. हे एकमेव हे पुन्हा पुन्हा एवढ्यासाठी मी म्हणतो, आपल्याकडे वृत्तपत्रांची विभागणी अशी झाली आहे. मराठीचं बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे प्रादेशिक पत्र म्हणूनच गणली जातात किंवा सगळीच भाषिक वृत्तपत्र इंग्रजी वगळता सगळे आपल्याकडे भाषिक वृत्तपत्र आहेत, म्हणजे प्रादेशिक पत्र आहेत किंवा विशिष्ट समाजाचे म्हणून इतर याच्यामध्ये किंवा विशिष्ट भूमिका घेऊन वाटचाल करणारे आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्य हे उद्दिष्ट असणारी ठराविकच वर्तमानपत्र होती किंवा बहुसंख्य वृत्तपत्रांना दुसरं उद्दिष्ट नव्हतं. बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांना स्वातंत्र्य हे उद्दिष्ट होतंच अभिप्रेत. एक तो अपप्रचार केला जातो त्यांच्याबद्दल, ते स्वातंत्र्य चळवळीत नव्हते वगैरे. बाबासाहेबांचाच स्वातंत्र्याच्या चळवळीला कधीच विरोध नव्हता, सपोर्ट केलेला आहे त्यांनी अनेक अंगाने, कारण ते लोकशाहीचे भोक्ते होते, लोकशाहीवादी होते आणि लोकशाहीसाठी आणि माणसांचं स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्याचे ते भोक्ते होते. त्यामुळं म्हणून तर दलित चळवळ पुढं मूळ उद्देशच त्यांचा तो होता. त्यामुळे लोकशाही टिकवणं, लोकशाही स्वातंत्र्य ह्याला सपोर्ट होताच त्यांचा, पण त्यांची प्रायोरिटी वेगळी होती. आधी समाजकारण आणि मग राजकारण अशा अर्थाने ते बघत होते. त्याची त्यांनी वारंवार उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे माणसाची भूक कशी पहिल्यांदा महत्वाची आहे, मग स्वातंत्र्य. बुडत्या माणसाला पहिल्यांदा वाचवलं पाहिजे, मग त्याला तुला कुठले कपडे आवडतात, तुला आणखीन काय आवडतं वगैरे, आवडीनिवडी हा भाग नंतर. सामान्य माणसाचं स्वातंत्र्य हे त्यांना अपेक्षितच होतं त्या ह्याच्यामध्ये. पण बाबासाहेब हे कुठल्या वादामध्ये किंवा भूमिकेमध्ये एक समाज सुधारणेची भूमिका सोडली किंवा दलितांचे प्रश्न मांडण्याची सोडली, तर अन्य कुठल्या उद्दिष्टाने त्यांनी वृत्तपत्र चालवले नाहीत. तेव्हा त्यांच्या वृत्तपत्रांना असा रंग नाही प्रादेशिकतेचा किंवा कुठल्या विशिष्ट संकुचित प्रवाहाचा. असा त्यांच्या नजरेपुढं जग आहे आणि हे ते वारंवार सिद्ध झालेलं आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये. एक म्हणजे त्यांनी जगातल्या विविध प्रश्नांवरती लेखन केलेलं आहे. केवळ दलितांच्यावरती केला हा गैरसमज तो तसा नाही आहे, कारण बऱ्याचदा लोक न वाचता विधानं करतात. सगळे विषय त्याने हाताळलेले आहे. दुसरं, प्रबोधन हा जो भाग आहे तो दलितांच्या प्रबोधनापेक्षा बिगर दलितांचं, स्पृश्यांचं प्रबोधन हे त्यांना महत्वाचं वाटतं. कारण समाजाचं एकूण प्रबोधन करायचं असेल तर सगळे घटक त्याच्यामध्ये आले पाहिजे, हे त्यांना अभिप्रेत आहे. तेव्हा बाबासाहेबांची मुख्य म्हणजे त्यांना दलित पत्रकारितेच्या संकुचित गोंधळामध्ये घालणंही बरोबर नाही आहे. बाबासाहेबांची पत्रकारिता ही सर्व समाजासाठी आहे, समाजासाठी म्हणूनच त्यांनी केलेली आहे. कारण असंख्य प्रश्न दलितांच्या खेरीजचे जे आहेत ते त्यांनी मांडलेले आहेत. उदाहरणार्थ बालविवाहाचा प्रश्न मांडलाय त्यांनी, आंतरजातीय विवाहाचा मांडलेला आहे, खुती प्रश्न मांडलेला आहे. ते खुतीमध्ये तर काय त्यात यांचा हे असंख्य प्रश्न मांडलेले आहेत त्यांनी. शिक्षणाचा, स्त्री शिक्षणाचा मांडलेला आहे, स्त्रियांच्या म्हणजे समानतेचा हे मांडलेलं आहे त्यांनी. शिक्षण हे सहशिक्षण असलं पाहिजे वगैरे अनेक अंगाने, म्हणजे सामाजिक प्रश्नापासून शैक्षणिक प्रश्नापासून आणि आर्थिक विषय त्यांनी अनेकदा घेतलेले आहेत, ते राजकारणापर्यंत असा चौफेर त्यांचा लेखनाचा प्रवास आहे. अनेक विषयामध्ये त्यांनी रस घेतलेला आहे. तेव्हा बाबासाहेबांची पत्रकार म्हणून तर त्यांना लोकपत्रकार ही संज्ञा दिलेली आहे. लोकपत्रकार हे कुठल्याही एका विशिष्ट समाजापुरते मर्यादित असत नाहीत, ते सगळ्या समाजाचे असतात आणि सगळ्या समाजाचं भलं झालं पाहिजे, समाजामध्ये एकूण परिवर्तन झालं पाहिजे आणि राष्ट्र उभारणी झाली पाहिजे, हे त्यांची उद्दिष्ट आहेत. मूळ पहिल्या वृत्तपत्रात त्यांनी ते जाहीरही केलेलं आहे तसं. त्यामुळं बाबासाहेबांना संकुचित बनवलं ते इतरांनी, अन्य समाजातले जे घटक आहेत त्यांना दलितांचे पुढारी एवढ्यापुरतं मर्यादित ठेवण्यामध्ये अनेक इंटरेस्ट होते. तशीच त्यांची पत्रकारिता ही दलित पत्रकारिता एवढ्या याच्यामध्ये ती त्या गटामध्ये घालण्याचा प्रयत्न केला जातो, पण तसा नाही आहे. बाबासाहेबांची पत्रकारिता ही खऱ्या अर्थाने
व्यापक अशी आहे. राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रश्न घेऊन लढणारे लढाऊ मानाचे पत्रकार आहेत. हं. बाकीचे दुसरे आणखीन बाबासाहेबांचे पत्रकार म्हणून जे गुण आहेत हं. ते निर्भीड आहेत. कोणाचा मुलाहिजा न ठेवता त्यांनी लेखन केलेलं आहे. बरोबर. त्यांचे स्वतःचे कुठलेही इंटरेस्ट नाहीत. बरोबर. जे काही त्यांनी विषय हाताळलेले आहेत ते हं. सगळे समाजाचे आहेत आणि व्यापक अर्थाने ते घेतलेले आहेत. म्हणजे याचा फक्त या गटाला कसा फायदा होईल असं नाही, हं. त्याचा एकूण समाजाला कसा उपयोग होईल आणि राष्ट्र उभारणीमध्ये अ, या या पत्रकारितेचा कसा वापर करता येईल असा दृष्टिकोन त्यांनी कायम ठेवलेला आहे. असा म्हणून हं. मला बाबासाहेब फार मोठे पत्रकार वाटतात. हं. समाजशास्त्रज्ञ तर होतेच ते, हो. अर्थतज्ञ होते. अनेक विषयामध्ये राजकीय याच्यामध्ये त्यांनी अनेक आता प्रांतिक याच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. नेहरूंच्या भूमिकेबद्दल लिहिलं आहे आणि मुख्य म्हणजे इंग्रजांचं जिथं चुकतं तिथे ते दाखवून देण्याचं कामही त्यांनी केलेलं आहे. अनेक जे विरोधी कायदे केलेले आहेत त्यांना विरोध केलेला आहे. असा बाबासाहेबांना संकुचित करणं हे बरोबर नाही. किंबहुना अतिशय टावरिंग पर्सनॅलिटी आहे, उत्तुंग व्यक्तिमत्व आहे, समाजातलं तर आहेच आहे, पण पत्रकारितेच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांचा त्यांच्या तोडीचा पत्रकार झालेला नाही, हे अतिशय जबाबदारीने मी विधान करू इच्छितो. सर, आता तुम्ही मगाशी सांगितलं की बाबासाहेबांच्या काळामध्ये ब्राह्मणी पत्रकारिता वेगळी, ब्राह्मणेतर वेगळी आणि ब्राह्मणेतर दलितांची बाजू घेत नव्हते. म्हणून दलित पत्रकारिता वेगळी असं बरोबर म्हणायला आहे, अगदी हरकत बरोबर. नाही. परंतु तुम्ही तुमचा 4 दशकांचा पत्रकारितेचा अनुभव आहे. अशा वेळी अशी विभागणी पत्रकारामध्ये झालेली तुम्हाला वाटते का? नाही, काय झालंय, एक एक म्हणजे हा हा ओघाने येणारा मुद्दा आहे. दलितांचे प्रश्न अग्रक्रमाने मांडावेत. दलितांचेच असं नव्हे, अगदी त्यात शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, ही वृत्ती हा शब्द स्पेसिफिक वापरतो. त्याचं कारण त्याच्या पाठीमागे ब्राह्मणी वृत्तीशी ते जोडलं गेलेलं आहे. त्यांचे हे प्रश्न नव्हते, त्यांचे इंटरेस्टच वेगळे होते. म्हणून दीनबंधू जोपर्यंत आलं नाही, पहिलं वृत्तपत्र आपल्याकडचं असं आहे स्वातंत्र्यपूर्व काळातलं की ज्याने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेत, कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडलेत, कामगारांचे प्रश्न मांडलेत आणि एकूण समाजाच्या व्यापक हिताचे मुद्दे घेऊन लढणारं पहिलं वृत्तपत्र म्हणजे दीनबंधू. म्हणून बाबासाहेबांच्या पत्रकारितेपुढचा आदर्श जो आहे, एक राजा राममोहन राय समाज सुधारणेच्या बाबतीमध्ये आणि दुसरं दीनबंधू महात्मा फुले. फुले त्यांचे सगळ्याच अर्थाने गुरु होते. पत्रकारितेतही त्यांनी दीनबंधूंचा आदर्श पुढे ठेवलेला आहे. असा तर दुसरा त्याला मुद्दा असा की कुठल्याही क्षेत्रामध्ये विशेषतः पत्रकारितेच्या बाबतीमध्ये झालेला असा आहे की ब्राह्मणी वर्चस्व सुरुवातीपासून ब्राह्मणी मी चांगल्या अर्थाने वापरतो असं की कारण सुशिक्षित घटक हा मोठ्या प्रमाणावर त्याच समाजातला होता. त्यामुळं साहजिकच त्यांचे प्रश्न जसे आज मध्यम वर्ग काही विशिष्ट पक्षामध्ये मध्यम वर्गाचा इंटरेस्ट हा महत्त्वाचा असतो, तसा त्या काळातही उच्च वर्ग, सुशिक्षित वर्ग यांचे प्रश्न त्यांना अधिक महत्त्वाचे वाटायचे. ग्रामीण प्रश्न शेतकऱ्यांचे असोत, कष्टकऱ्यांचे असोत किंवा दलितांचे असोत हे त्यांनी हाताळलेलेच नाही आहेत. त्या एकूणच पत्रकारितेचा तो दोष होता. ती सर्वसमावेशक नव्हती. सर्वसमावेशक पत्रकारिता ही दीनबंधूपासून फुल्यांच्यापासूनच सुरू झाली आणि बाबासाहेबांनी ती पुढे नेलेली आहे. आता फुल्यांचा विषय आला, बाबासाहेबांचा विषय आला. आता मूकनायक हे जर वृत्तपत्र पाहिलं, बाबासाहेबांनी सुरू केलं होतं, परंतु मूकनायक सुरू करत असताना राजश्री शाहू महाराजांनी त्याला पाठबळ दिलं. मग हा जो वैचारिक संबंध आहे तो तुम्ही कसा स्पष्ट करता? नाही, एक म्हणजे शाहू महाराजांची दृष्टी जी होती ती अतिशय व्यापक होती. जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं. शाहू महाराजांची भूमिका ही दलितांच्या विषयी किंवा उपेक्षित घटकांच्या बद्दल अस्तेवाईकपणाचीच होती, म्हणजे पूरक होती. बाबासाहेबांचा जो विचार आहे, नजर एकच आहे दोघांची, त्यामुळं त्यात अडचण आलेली नाहीये काही. किंबहुना शाहू महाराजांना असं वाटत होतं की आपलंच काम करतायत बाबासाहेब, म्हणून ते म्हणालेत ना एक की दलितांना मी तुमचा पुढारी तुम्हाला मिळाला. ते माळगाव परिषदेपासून सांगितलं ना त्यांनी, ते पत्रकारितेच्या बाबतीतही म्हणून त्यांनी ती मदत केलेली आहे. तुमचे प्रश्न
दलितांचे प्रश्न हे अन्य वृत्तपत्र मांडणार नाही, ते महाराजांनाही माहिती होतं. कारण महाराज तसे ते चौफेर त्यांची नजर असल्यामुळं अन्यथा मग लिडरशिप तरी कशाला हवी होती बाबासाहेबांची. त्या समाजाची जशी लिडरशिप अपेक्षित होती शाहू महाराजांना, तसंच त्या समाजाचं वृत्तपत्र अशा अर्थाने त्या समाजाचे प्रश्न मांडायचे असतील तुम्हीच मांडू शकाल आणि त्यासाठी तुम्हाला वृत्तपत्र पाहिजे हे कळण्याइतकी जाणकारी शाहू महाराजांच्याकडे होती. म्हणून त्यांनी अजिबात कुठे आडेवाडे न घेता अशी ती मदत केलेली आहे बाबासाहेबांना. आता बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक पासून बहिष्कृत भारत जनता, त्यानंतर जनता हे नाव म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत ठेवलं. त्यानंतर 4 फेब्रुवारी 1956 बाबासाहेबांनी त्याचं प्रबुद्ध भारत जनताच त्यांनी प्रबुद्ध भारत तर हे प्रबुद्ध भारत ही संकल्पना, कारण बाबासाहेबांनी धम्म स्वीकारणं, त्यांनी त्यांच्या वृत्तपत्राचं नाव प्रबुद्ध भारत करणं, ही संकल्पना काय आहे? एक म्हणजे बाबासाहेबांचं मुळापासून म्हणणं असं होतं की धर्मांतराची संकल्पना का आली पुढे, हिंदू धर्मामध्ये राहून भलं होणार नाही हे तेव्हा कळलं होतं त्यांना. सुरुवातीचा प्रयत्न त्यांनी केला हिंदू धर्मातले दोष दूर करण्याच्या दृष्टीने प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला, स्पृश्यांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला, पण ते होत नाही, त्याला यश येत नाही हे जेव्हा लक्षात आलं. कारण जात ही जात नाही, ती घट्ट रुतून बसलेली आहे आणि ती कधी जाण्याची शक्यता नाही हे त्यांना प्रकर्षाने जाणवलं. आणि म्हणून याला हिंदू धर्म जसा आहे तसाच पुढे न्यावा असं मांडणारा किंवा ती भूमिका मांडणारा एक मोठा वर्ग होता. त्यात पत्रकार मोठ्या संख्येने होते. सुरुवातीच्या काळामध्ये बहुजन समाजाची म्हणून जी पत्रकारिता आहे खूप उशीर आलेली आहे आणि जी आली त्यांना तो दृष्टिकोनही होताच असं नाही. सगळेच नाही, अपवाद आहेत त्याच्यामध्ये, पण बहुसंख्य बहुजन समाजातल्या पत्रकारांना सुद्धा पत्रकारिता हा प्रतिष्ठेचा व्यवसाय म्हणून किंवा ते एक ठीक आहे समाज सुधारणेचं एक अस्त्र म्हणून वगैरे, पण त्यांच्या लेखी दलित हा वर्ग, त्याचं उत्थापन, त्याची काही सुधारणा, त्यांना माणसात आणण्याचे हे कोणाच्याही लेखी नव्हतं, कोणाच्या गावी नव्हतं आणि कोणाला त्याच्यासाठी वेळ खर्च करावा, वृत्तपत्राचा कॉलम खर्च करावा असं वाटत नव्हतं मुळामध्ये. म्हणजे बेसिकलीच त्यांच्यामध्ये ती वृत्ती नव्हती किंवा आतून उमाळा जो लागतो, जो बाबासाहेबांना आपल्या समाजाबद्दल होता, तो इतर समाजातल्या कुठल्याही पत्रकारांना असायचं काही कारण नव्हतं. आणि बेसिक मुळामध्ये दलित पत्रकारिता अपवाद सोडले तर मोठ्या वृत्तपत्रामध्ये सुद्धा अगदी केसरी मराठा पर्यंत अगदी नंतरची 50 वर्षे सुद्धा तुम्हाला दलित माणसं काम करणारे, आपले प्रश्न आपल्या समाजाचे म्हणून मांडणारे सुद्धा तुम्हाला अपवादात्मक दिसतील. आज सुद्धा दलित पत्रकारांची ग्रोथ ही अतिशय निग्लिजिबल अशी आहे. टक्केवारीत सांगायची ती 1% सुद्धा नाही आहे खऱ्या अर्थाने अजून. तर ही परिस्थिती अशीच राहणार पुढच्या काळामध्ये सुद्धा. तेव्हा कितीही प्रयत्न केले आपण प्रबोधनाचे तरी वृत्तपत्र हा ठीक आहे एका मर्यादेपर्यंतच काम करू शकेल. समाज सुधारणेसाठी धर्मांतराखेरीज काही पर्याय नाही आहे या निष्कर्षाप्रत बाबासाहेब आले आणि मग त्यांनी तो निर्णय खूप विचारांती घेतलेला आहे. असं एकदम काही गडबडीने काही केलेलं नाही आहे ते. तेव्हा हा धर्मांतराचा विचार जो आलाय तो समाज सुधारणेच्या उमाळ्यापोटीच आलेला आहे की आपल्याला बरोबरीची वागणूक या धर्मात मिळणार नाही. म्हणून त्यांनी व्यापक तत्व असणारा हा बौद्ध धर्म तो निवडण्यासाठी त्यांनी खूप मोठे अभ्यासक आहेत बाबासाहेब हे धर्मग्रंथाचे. त्यांनी केवळ हिंदू धर्माचाच अभ्यास केला असं नाही, तत्कालीन सर्व धर्मांचा अभ्यास केलेला आहे. जसा गांधींनी केलेला होता त्यांना तसा बाबासाहेबांनी केलेला आहे नंतरच्या काळामध्ये. आणि मग ते ह्या निष्कर्षापर्यंत आलेले आहे की त्यांना बौद्ध धर्म का आहे तो हा वेगळा विषय आहे, पण तो पूर्ण विचारांती त्यांनी घेतलेला आहे. काही अगतिक ऊन वगैरे असा घेतलेला नाही आहे. या धर्मात आपलं भलं होणार नाही तेव्हा आपल्याला दुसरा मार्ग, पर्यायी मार्ग निवडला पाहिजे. कारण धर्म ही गरज असते समाजाची अशा अर्थाने
मग त्यांनी बौद्ध धर्माची निवड केलेली आहे. सर आता सध्याच्या काळामध्ये एआयचं तंत्रज्ञान आलेलं आहे. डिजिटल पत्रकारिता वाढीस लागलेली आहे. अशा वेळी ही पत्रकारिता करणारी मोस्टली आता तरुण पिढी आहे. तर तरुण पिढीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेतून कुठली मूल्य घेतली पाहिजेत आणि कशा पद्धतीनं पत्रकारिता करायला पाहिजेत, काय सांगाल यावर? तुम्ही अलीकडच्या पिढीबद्दल जर बोलत असाल, तरुण पिढीबद्दल, हो. तर अलीकडच्या तरुण पिढीला कशाशीच देणं घेणं नाही फारसं. हो. हे मी व्यापक अर्थाने बोलतो. आपण आणि आपला पगार हं. याच्या पलीकडे ते फार विचार करत नाही. त्याचं कारण पत्रकारितेतच ध्येयवाद राहिलेला नाही आहे. पत्रकारिता ही तद्दन व्यावसायिक नव्हे, बाजारू झालेला आहे, एकदम धंदेवाईक झालेली आहे. आणि स्वातंत्र्य वगैरे संकल्पना सुद्धा गुंडाळून ठेवलेल्या आहेत. पत्रकारांना काही त्याच्याशी मतलब नसतो. आणि स्वातंत्र्य कोणाचं असतं? मोठ्या वृत्तपत्र समूहामध्ये सुद्धा मालकाचं स्वातंत्र्य असतं. आणि पत्रकारांना स्वातंत्र्य वगैरे एक एक तद्दन खोटी गोष्ट आहे. ते काय खरं नसतं. जे काही मालकाला हवं असतं किंवा मालकाचा फायदा कशात होईल, त्याला 4 पैसे मिळाले तर आपला पगार वाढवून मिळेल वगैरे, इथंपर्यंत सोयीस्कर विचार करणारी पिढी, ज्यांना तुम्ही नवी पिढी म्हणता, अशी आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काही वर्ष एक नवी पिढी होती, ध्येयवादानं काम करणारी. कमी पगार असला, काही त्यावेळेला वेतन आयोग वगैरे नव्हते, तरी सुद्धा झोपून देऊन काम करणारी. त्याला समाजातून प्रतिसादही होता. साधी साप्ताहिक असली तरी सुद्धा ती चालत होती. आता एकतर छोटी वृत्तपत्र बंद होण्याचे दिवस आहेत, चालू शकत नाहीत. प्रादेशिक वृत्तपत्रांवर सुद्धा गंडांतर आलेली आहेत. म्हणजे फार थोडी वृत्तपत्र चालू शकतील, सक्षम आहेत ती. अन्यथा पत्रकारामध्ये अगदी जास्तीत जास्त भांडवल जो घालू शकतो, कुठल्याही मार्गाने येणारं, आणि वृत्तपत्राचा उपयोग हा अन्य फायदे लाटण्यासाठी, फायदे मिळवण्यासाठी असाच करणं. आता मीडियाचाच एकूण विचार करूया आपण. आता वृत्तपत्र हा एक घटक घेण्यापेक्षा वृत्तपत्र असेल आणि आकाशवाणी, दूरदर्शन सोडून बाकीचा सगळा जो वाहिन्यांचा पसारा आहे, ज्याला मीडिया असं व्यापक नाव आपण देतो, तर या मीडियामध्ये काम करणारा जो तरुण वर्ग आहे, तो बाकीचा समाजाचा वगैरे असा विचार अपवाद सोडून देऊ आपण, पण व्यापक अर्थाने कोणी करत नाही. आणि समजा केला कोणी, तरी तो आवाज वरपर्यंत जाऊ शकत नाही. किंवा त्यांची भूमिका जी असते ती मालकाला सोयीस्कर काय आहे, मालकाचा फायदा आणि हितसंबंध कशात आहेत, याचाच सगळा विचार करून त्यांनी त्यांची वाटचाल सुरू असते. त्यामुळं नव्या पत्रकारांकडून तुम्ही काही अपेक्षा वगैरे असं काही करण्यामध्ये अर्थ नाही. एकच अपवाद त्याला, की तुम्ही लहान प्रमाणामध्ये ज्याला तुम्ही काही यूट्यूब म्हणू किंवा आणखीन काही व्हॉट्सअपवरती तुम्ही संदेश भेजणं वगैरे, व्यक्तिगत पातळीवरती तुम्ही काम करू शकता. पण छोटं वृत्तपत्र किंवा स्वतंत्रपणे काही पत्रकारितेत मोठ्या समूहामध्ये जाऊन काही करू शकाल याची शाश्वती नाही. म्हणजे तो करणारा वर्ग जवळजवळ आता तो संपलेला आहे असं म्हणूया, किंवा तसा वाव राहिलेला नाही तुम्हाला त्या. आणि आता काय वाहिन्या सगळ्या बड्या उद्योगपतींच्याच ताब्यात आहेत, बऱ्याचशा. अगदी 1, 2, 3च उद्योगपती आहेत, सगळ्यांनी ते वाटून घेतल्यासारखं आहे. काय करणार आहे तुम्ही इथे? समाजाचे प्रश्न वगैरे मांडणं हा फार बाजूला पडलेला विषय आहे. जो काय उद्योगपती आहे, त्याचे हितसंबंध, त्याचे इंटरेस्ट असलेले पक्ष आणि त्या पक्षांना काय हवं आहे एवढंच बघणं, याच्या पलीकडे काही आजची पत्रकारिता, ज्याला आपण उदात्त यांनी काय प्रसार माध्यम वगैरे असं फार गोंडस नाव देऊन असं प्रत्यक्षामध्ये ती आधीची आपल्या कल्पनेतली पत्रकारिता आणि आजची वस्तुस्थिती जी आहे त्याच्यामध्ये महद अंतर आहे, फार फरक झालेला आहे असा. तेव्हा मला असं वाटत नाही आहे की काही नव्या पिढीला काही करता येऊ शकेल वगैरे. म्हणजे माध्यम म्हणून त्याचा चांगल्या अर्थाने वापर करणं एकूण समाज घटकासाठी. असं म्हणू शकतो का भांडवलदारांची जी मोनोपॉली आहे, जी मीडियावर पण तयार झालेली आहे, त्या मोनोपॉलीचा तोटा जो आहे तो पत्रकारांच्या अभिव्यक्तीला होतोय, किंवा अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे ते त्यांना व्यक्त करतात ना या मोनोपॉलीमुळे, असं म्हणू शकतो.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे मी मगाशी म्हणाल हो. तसं या संकल्पनालाच मोडीतच निघालेले आहेत हो. आता. वृत्तपत्र चालवायची आता मुळामध्ये एकूण जागतिक पातळीवरचा विचार केला तर वृत्तपत्र हळूहळू बंद होत जातील सगळीच. त्याची 2 कारणं सांगितली जातात. एक म्हणजे ज्या वृत्तपत्राचा कागद ज्यापासून होतो ती जी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागते हो. त्याला पर्यावरणवाद्यांचा जगातल्या विरोध आहे. आणि ही वृक्षतोड होऊ न देणं कसं व्यापक येतात याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. तेव्हा जेवढ्या लवकर वृत्तपत्र बंद होतील ते चांगलं असं समजलं जातं आणि त्या दिशेने सगळ्यांची वाटचाल सुरू आहे. याला अपवाद फक्त आपला आहे, भारताचा. जगात सगळीकडे वृत्तपत्रांची संख्या कमी होत चाललेली आहे. भारतामध्ये मात्र वाढ होते त्याच्यामध्ये. आता त्याची कारणं वेगवेगळी आहेत. एक म्हणजे मोठी लोकसंख्या आहे, इंटरेस्ट वेगळे लोकांचे. आणि जी वृत्तपत्र आहेत त्यांना वृत्तपत्र हे पूर्वी एका स्वातंत्र्यानंतरचा एक पिरियड असा आला की नफ्यासाठी काढली जायची. धंदेवाईकच व्यावसायिक म्हणत होते त्याला, एवढंच. ती व्यावसायिकता राहिलेली नाही, कारण वृत्तपत्रातनं नफा फारसा मिळत नाही असं मानलं जातं किंवा सांगितलं जातं. कदाचित खरी असेल ती गोष्ट, कारण सगळं महाग झालेलं आहे. पण वृत्तपत्राचा वापर करून मग कुणी खाणी मिळवतो, कुणी आणखीन काही फायदे घेतो, कुणी भूखंड मिळवतो. ह्याला उपयोगी पडणारी गोष्ट आता काही दिवसानंतर हे पण जाईल. नेत्यांना, विशेषतः राजकीय नेत्यांना वृत्तपत्र आपल्या काही फार कामाची नाही आहेत हे त्यांच्या लक्षात यायला लागलेलं आहे. आणि त्याच्यापेक्षा आता तुम्ही निवडणुका पाहतच असाल, निवडणुका ह्या मीडियावर अवलंबून राहिलेल्या नाहीत. त्याची अन्य गोष्टी त्याला जास्त पूरक ठरणाऱ्या आहेत. मुख्य म्हणजे अर्थपुरवठ्यावरच सगळ्या निवडणुका व्हायला लागलेल्या आहेत. त्यामुळं माध्यमाचा जो प्रचारासाठी किंवा इमेज मेकिंगसाठी किंवा पक्षाच्या प्रचारासाठी असा जो व्यापक उपयोग होत होता तो आता होईन असा झालेला आहे. आणि तो हळूहळू कमी होत जाईल. आणि काही वर्षानंतर प्रिंटिंग टेक्नॉलॉजी ही जी आहे, म्हणजे वृत्तपत्र छपाई ही जवळजवळ बंद होईल. इलेक्ट्रॉनिक मीडिया सुरू राहील, त्याला काय खर्च नाही आहे येत. पण छापील वृत्तपत्र हा जो भाग आहे तो आता खरं म्हणजे 2025 सालापर्यंतच वृत्तपत्र राहतील असं म्हटलं जात होतं. थोडा कालावधी वाढलेला आहे, एवढंच. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. पण मीडियाला फार भवितव्य नाही आहे, प्रिंट मीडियाला. इलेक्ट्रॉनिक मीडिया वाढत राहील. कदाचित तो आणखीन आता त्यातमध्ये डेव्हलपमेंट्स खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. AIचा आता वापर जर सुरू झाला तर आणखीन काय होईल सांगता येत नाही. कदाचित त्याचा गैरवापरही व्हायला लागेल मोठ्या प्रमाणावर, ही शक्यता आहे. पण आपल्या कल्पनेतला जो मीडिया आहे, प्रबोधनाचं काम करणारा मीडिया, तो मीडिया राहिलेला नाही. साहजिकच त्या माध्यमात काम करणारे जे तरुण असतील, कुणी असतील, त्यांना फार काही संधी आहे समाजसेवेची किंवा कुठल्या तरी घटकाच्या उत्थापनासाठी काम करण्याची. असं काही नाही आहे वाटत मला आता. धन्यवाद सर. आज वर्धापन दिनानिमित्त आपण खूप छान पद्धतीने बाबासाहेबांची पत्रकारिता, त्याचबरोबर आताची भविष्यातली पत्रकारिता यावर भाष्य केलं आणि कशा प्रकारे बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा या राष्ट्र उभारणीसाठी आणि सर्वसमावेशकता कशी होती बाबासाहेबांच्या पत्रकारितेची हे समजावून सांगितलं. त्याबद्दल प्रबुद्ध भारतच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद. आणि नमस्ते. अशाच महत्त्वपूर्ण चर्चांसाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत. धन्यवाद.